आज आपण कुठलंही टेन्शन न घेता अगदी सहज कोणीही अगदी पटकनी तयार करून घेऊन घेतील एवढ्या सोप्या पद्धतीने आज आपण बिना पाकाचे अगदी रवेदार अगदी चविष्ट असे गव्हाच्या पिठाचे 2 प्रकाराचे लाडू कसे बनवायचं ते आज आपण बघणार आहोत। तर त्यासाठी काय करायचं, ह्या पद्धतीचं आपल्याला गव्हांपासून पीठ तयार करून घ्यायचे। हे नेहमीपेक्षा म्हणजे आपलं रेग्युलर जे गव्हाचं पीठ असतं त्याच्यापेक्षा अगदी थोडं वेगळ्या पद्धतीने आपल्याला हे पीठ तयार करून घ्यावं लागतं। काय करायचं, गहू घ्यायचा, गहू 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवायचा, त्याला फक्त 5 मिनिटभर पाण्यात आपल्याला भिजवून ठेवायचं आहे। त्यानंतर पाण्यातनं संपूर्ण गहू हा व्यवस्थित निथळून घ्यायचा आहे। पाणी हे आपलं गव्हातलं पूर्ण निथळून झाल्यानंतर एखादं कॉटनचा कपडा घ्या, त्या कॉटनच्या कपड्यामध्ये आपल्याला धुवून घेतलेला भिजवलेला गहू आपल्याला त्यामध्ये 1 दिवस 1 रात्र अगदी पॅक अशी गठोडी बांधून त्याला मुरून घ्यायचं आहे। तर ओलाच गहू आपल्याला अशा पद्धतीने मोरून घ्यायचा आहे। त्यानंतर काय करायचं, दुसऱ्या दिवशी ती गाठ सोडा आणि फॅन खाली अगदी मोकळं असं आपल्याला गहू छान कोरडा होईपर्यंत त्याला सुकवून घ्यायचा आहे। सुकलेला गहू गिरणीवरती जाऊन त्याचं छान आपण रवेदार असं पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। रवेदार असं पीठ तयार करून झाल्यानंतर काय करायचं, एखादं साडीचं कापड घ्या, त्या कापडाने आपल्याला हे पीठ गाळून घ्यायचे। ह्या पद्धतीचं पीठ आपलं तयार होतं आणि त्यानंतर रवा देखील तयार होतो। जो रवा असतो तो आपल्याला चाळणीतनं गाळून तो रवा देखील आपल्याला ह्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा। अशा पद्धतीने आपल्याला हे रवेदार अगदी चविष्ट पौष्टिक असं आपलं घरगुती पद्धतीचं अगदी छान पीठ आपल्या लाडूंसाठी तयार होतं। तर ह्या पद्धतीने मी बरोबर वजनाला 1 किलो गव्हाच्या पिठाचं गव्हाचं पीठ हे तयार करून घेतलं आहे। आता आपलं हे पीठ तयार झालं आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं, आता हे पीठ सुकं किंवा तुपातनं आपल्याला भाजून घ्यायचे। 2 पद्धतीने आपण हे लाडू बनवून घेऊ शकतो। जर तुम्हाला तुपामध्ये व्यवस्थित पीठ भाजता येत नसेल तर कोरडं देखील आपण छान हलकंसं लालसर कलर येईपर्यंत पीठ हे भाजून घेतलं तरी काही हरकत नाही। किंवा जे आपण लाडूंसाठी पीठ वापरणार असतो लाडूंसाठी जे तूप वापरणार असतो त्याच तुपांमध्ये काय करायचं, आपल्याला या पद्धतीने पिठामध्ये भाजून आपल्याला तुपाचा वापर करून घ्यायचा आहे। तर इथं आपलं जेवढं पीठ आपण आता या कढईमध्ये भाजून घेणार आहोत त्या अंदाजाने आपल्याला इथे साजूक तूप घ्यायचं आहे। इथे कमीत कमी अर्धा वाटी मी साजूक तूप घेतलं आहे आणि त्यासाठी इथे काय करायचं, 3 ते 4 वाटी आपल्याला जे आपण गव्हाचं पीठ तयार करून घेतलेलं ते गव्हाचं पीठ यामध्ये मिक्स करून आता छान आपल्याला तूप सुटेपर्यंत मंद आचेवरती हे जे आपलं पीठ आहे ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे। जसं आपलं पीठ छान खमंग होईपर्यंत भाजलं जातं ना, अगदी आपोआप आपलं हे तूप अजिबात असं कोरडं न होता अगदी छान तूप हे सुटायला सुरुवात होते। यामुळे काय होतं, आपल्याला अगदी बरोबर कळतं, म्हणजे काय होतं, आपलं पीठ अगदी परफेक्ट असं भाजून तयार झालं। एक टीप नक्की लक्षात ठेवा। तर अशा पद्धतीने मंद आचेवरती आपल्याला छान तूप सुटेपर्यंत आपलं पिठाला तूप सुटेपर्यंत आपल्याला छान आता मंद आचेवरती आता हे पीठ हे भाजून घेते। एकसारखं चमच्याने हलवत एकसारखं आपल्याला पीठ हे भाजून घ्यायचे। त्यानंतर मी पुन्हा यामध्ये अगदी थोडंसं तूप हे ॲड केल्यानंतर पुन्हा आणखी तिला व्यवस्थित भाजून घेते। तर अशाच पद्धतीने छान आपल्याला आता तूप सुटेपर्यंत आता हे पीठ भाजून घ्यायचे। जर तुम्हाला या पद्धतीने भाजलेलं पीठ कळत नसेल तर काय करायचं, संपूर्ण पीठ हे भाजून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये तूप ॲड केलं तरी काय हरकत नाही। पण एक गोष्ट लक्षात घ्या, अशा पद्धतीने जर आपण पीठ हे भाजलं ना, जे लाडू असतात ते बऱ्याच दिवसपर्यंत टिकतात आणि अगदी चविष्ट असे ते लागतात। म्हणून शक्य असेल तर नक्की या पद्धतीने ट्राय करा। जर तुम्हाला येत नसेल तर डायरेक्ट आपलं सुकं पीठ भाजून घ्या आणि त्यानंतर त्यामध्ये आपलं तूप हे ॲड करून घ्यायचं। इथे बरोबर मी वजनाला 1 किलो गहूसाठी आपल्याला अर्धा किलो तुपाची गरज भासते। तुपाचं प्रमाण देखील आपण कमी जास्ती करून घेऊ शकतो। छान या पद्धतीने आपल्याला पीठ हे भाजून घ्यायचं आहे। हलकासा कलर देखील बदलला आहे आपल्या पिठाचा आणि त्यानंतर जे आपलं पीठ होतं छान रवेदार आणि अगदी हलकं झालेलं आपल्याला दिसतं आहे। तर अशाच पद्धतीने आता काय करायचं आहे, आपल्याला संपूर्ण पीठ हे भाजून घ्यायचं आहे। इथे तुम्हाला तुपाचं प्रमाण जास्ती वाटतं आहे, जर आपल्याकडे तुपाचं प्रमाण म्हणजे तूप कमी असेल, कमी देखील घातलं तरी काही हरकत नाही। बऱ्याच वेळे काय होतं,
फक्त आपले लाडू भांगतील इथपर्यंत देखील आपण तूप घातलं तरी काही हरकत नाही. इथे आमचं घरगुती तूप असल्यामुळे थोडंसं तुपाचं प्रमाण मी जास्त घालते. तर इथे पुन्हा मी तूप घेतलं आहे. त्या तुपामध्ये आपल्याला पुन्हा आणखी उरलेलं पीठ देखील याच पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचं आहे. अगदी 15 ते 20 मिनटात आपलं पीठ हे भाजून तयार होतं. तर अशाच पद्धतीने मी काय केलं आहे, जेवढं काय आपलं पीठ होतं ते संपूर्ण भाजून घेतलं आहे. काय करायचं, पहिले 2 ते 3 प्रकार म्हणजे आपण भाजून घ्यायचं पीठ आणि बाकीचं कोरडं देखील भाजून वापरलं तरी काही हरकत नाही. तर अगदी थोडं थोडं तूप घालत मी छान पीठ संपूर्ण हे भाजून घेतलं आहे. भाजल्यानंतर एका कढईत काढून घ्यायचं. त्यामध्ये बारीक किसून घेतलेलं आणि त्याला थोडंसं मिक्सरला बारीक फिरून घेतलेलं खोबरं घेतलं आहे. ड्रायफ्रूट्स आवडीनुसार आपण वेलची पावडर मी थोडंसं साखरमध्ये फिरवून घेतली. त्यानंतर आणि गरजेनुसार बारीक दळून घेतलेली आपली पिठी साखर. इथे आपल्या आवडीनुसार आपण बदल करून घेऊ शकतो. तुम्ही यामध्ये चारोळ्या घालू शकता, पिस्ता वगैरे जे आपल्याला ड्रायफ्रूट्स पुन्हा की यामध्ये ॲड करायचे ते आपण यामध्ये टाकून घेऊ शकतो. आपल्याला हवं तळलेला डिंक किंवा कच्चा डिंक्याचं पावडर देखील आपण यामध्ये वापरली तरी काही हरकत नाही. तर इथे मी बरोबर 1 किलो गव्हाच्या पिठासाठी अर्धा किलो साखर, अर्धा किलो तूप आणि आपल्या गरजेनुसार ड्रायफ्रूट्स आपण घालून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. साखरेचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्ती करून घेऊ शकतो. जर तुम्हाला जास्ती गोड नसेल आवडत किंवा जास्ती प्रमाणात गोड आवडत असेल तर आपण साखर जास्ती घातली तरी काही हरकत नाही किंवा कमी देखील घातली तरी काय हरकत. आणि पुन्हा आणखी जर तुम्ही साखर खात नसाल तर याच पद्धतीने संपूर्ण प्रोसेस करा. फक्त साखरेच्या जागेवरती आपण बारीक चिरून घेतलेला गुळाचा देखील वापर केला ना तरी काही हरकत नाही. तर इथे साखर मी व्यवस्थित मिक्स करून घेतले. थोडंसं मिश्रण खाऊन बघा. जर तुम्हाला साखर ही कमी वाटत असेल तर पुन्हा आपण यामध्ये ॲड केली तरी काही हरकत नाही. पुन्हा आपण यामध्ये खवा देखील ॲड केला तरी काही हरकत नाही. जर आपल्याला पूर्णपणे जास्ती हेल्दी आणि पुन्हा आणखी वेगळ्या पद्धतीने जर बनवायचे असतील तर काय करायचं, आता मिश्रण मी व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि आता हे मिश्रण आपल्याला गरम असतानाच आता आपल्याला लाडू हे तयार करून घ्यायचे. लाडूचा आकार आपल्या आवडीनुसार लहान मोठे आपल्याला हवे तसे आपण लाडू हे तयार करू. तर लाडू वळवताना तुम्ही बघा अजिबात मिश्रण आपल्या हाताला चिपकत नाही किंवा लाडू देखील अजिबात आपला तुटत नाही. म्हणजे अगदी परफेक्ट आपलं असं मिश्रण भाजून तयार झाले आणि आपले लाडू अगदी परफेक्ट असे ते तयार आहे. तर अशाच पद्धतीने मी गव्हाच्या पिठाचे हे लाडू तयार करून घेतले. याच मिश्रणातनं आणखी दुसऱ्या प्रकारे अगदी परफेक्ट अगदी चविष्ट आणि हेल्दी मेथीचे लाडू कसे तयार करून घ्यायचे ते देखील आपण टाकणार. अगदी पेढेसाठी सारखे अगदी तोंडात टाकतात विरघळतील एवढेच चविष्ट महिनाभर टिकणारे बिना पाकाचे साखरेचे आणि गव्हाच्या पिठाचे आपले लाडू हे तयार आहे. नक्की तुम्ही या पद्धतीचे खानदेशी पद्धतीचे हे लाडू तयार करून बघा. अगदी सर्वजण खातील एवढे चविष्ट असे आपले हे गव्हाच्या पिठाचे लाडू हे तयार आहे. चला आपण ह्याच बॅटर वापरून म्हणजे हेच मिश्रण वापरून आपल्याला इतर मेथीचे लाडू कसे तयार करायचे ते बघा. हे आपलं जे मिश्रण होतं आधीचं तेच मिश्रण इथं उरून ठेवलं आहे. त्यामध्ये मेथीचं पीठ कसं ॲड करायचं ते बघूया. तर साईडला पुन्हा आणखी जी आपण कढईमध्ये पीठ भाजून घेतलं तर त्याच कढईमध्ये आपलं पीठ भाजलं जाईल इथपर्यंत आपल्याला यामध्ये साजूक तूप गरम करून घ्यायचं आहे. तर साजूक तूप गरम झाल्यानंतर लगेच मिक्सरला बारीक फिरवून घेतलेले मेथीचं पीठ आपल्याला यामध्ये आता भाजून घ्यायचं आहे. आता आपल्याला लाडू कितपत कडवट हवं आहे त्यानुसार आपण मेथीचं पीठ हे ॲड करून घेऊ शकतो. कमी जास्ती आपल्याला हवे तसे आपण यामध्ये मिक्स करू. तुम्ही मेथीचे जर लाडू खात नसाल तर तुम्ही मेथीच्या जागेवरती शिंगाड्याचं पीठ देखील ॲड केलं तरी काही हरकत नाही. तर अशा पद्धतीने आता आपण काय करायचं, मंद आचेवरती छान खमंग येईपर्यंत आपल्याला हे मेथीचं पीठ आपल्याला भाजून घ्यायचं. यामुळे काय होणार आहे, आपले लाडू कडवट लागणार नाही आणि चवीला अगदी छान ते लागतील. तर तुम्ही बघा आपलं जे मिश्रण आहे ते अगदी फसफस करायला सुरुवात झाली. म्हणजे अगदी हलकंसं आपलं हे मिश्रण तयार झालं आहे. अगदी परफेक्ट भाजून तयार आहे. त्यानंतर लगेच ह्या मिश्रणामध्ये हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही हे मिश्रण दुधामध्ये भिजून वापरलं तरी काही हरकत नाही किंवा तेलामध्ये रात्रभर भिजून फक्त असं देखील वापरलं की काही हरकत नाही किंवा अशा पद्धतीने आपण भाजून घेतलं तरी काही हरकत नाही. आपल्या आवडीनुसार आपण करून घेऊ शकतो.
तर मिश्रण हे आपल्याला आता व्यवस्थित ह्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून पूर्ण मिश्रणामध्ये आपलं मेथीचं पीठ हे व्यवस्थित मिक्स होईल. तर मी आता याला व्यवस्थित मिक्स करून घेते. मिक्स करून झाल्यानंतर लगेच याचे देखील आपण आता लाडू हे तयार करून घेऊ. लाडू आपल्याला लहान मोठे कसे हवे त्या पद्धतीने आपण आता याचे देखील लाडू हे तयार करू. हे देखील लाडू बनवताना तुम्ही बघा, अगदी थोडासा आपला कलर हा बदलला आहे आणि किंवा आपलं जे मिश्रण होतं ते आता अजिबात हाताला वगैरे न लागता अगदी परफेक्ट असे आपले लाडू हे तयार होत आहे. तर अशाच पद्धतीने हे उरलेल्या मिश्रणाचे मी मेथीचे लाडू देखील तयार करून घेतले. जेवढे दिसायला सुंदर दिसत आहेत तेवढे अगदी चविष्ट, तोंडात टाकतात विरघळतील एवढे छान असे आपले चविष्ट लाडू तयार झाले. रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.